नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आता कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहेत हे तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे तुम्ही थंबनेल पाहिलं असेल आणि तुम्ही लेक्चर जॉईन केला असेल का बाबा नक्की खरंच कुठे किती फॉर्म आले हे पाहण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ एकदम छोटासा असेल परंतु शेवटपर्यंत पहा. कारण बरेच विद्यार्थी टेस्ट सिरीज संदर्भात पण विचारतात आणि बरेच विद्यार्थी पुस्तका संदर्भात पण विचारतात, सर आम्हाला लिपिक आणि शिपाईसाठी एक पुस्तक हवं, तर त्या पुस्तकाबद्दल पण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्यांतरानंतर देणार आहे. तर मित्रांनो, उच्च न्यायालय भरती सुरू झाली 15 डिसेंबर पासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि आज उजाडला तो म्हणजे 29 डिसेंबर आज आलेला आहे मित्रांनो. आणि या 29 डिसेंबरला 30 डिसेंबर आज 30 डिसेंबर उजाडला म्हणजे 15 दिवस होऊन गेलेले फॉर्म भरत आलेले आणि आता आपल्या हातात राहिले फक्त 5 ते 6 दिवस राहिलेले. त्याच्यामध्ये साईट काल पूर्णपणे स्लो झालेली होती, साईटचा प्रॉब्लेम होता, पेमेंट होत नव्हते, मात्र फॉर्म अडचणी निर्माण होत होत्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला बॉम्बे हायकोर्टला पेमेंट आधी करायचं असतं, नंतर फॉर्म भरायचा असतो. फॉर्म सबमिट होण्यापूर्वी आपलं पेमेंट करायचं असतं, बाकी ठिकाणी फॉर्म सबमिट झाल्यानंतर पेमेंट करायचं असतं. आपल्याला एसबीआयचं तिथं त्या लिंकवरून पेमेंट करायचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही एकदा पेमेंट केल्यानंतर जर तुमचा फॉर्म जर चुकला तर त्या ठिकाणी काहीच अडचण म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतो. हॅलो, लेक्चरमध्ये नंतर फोन करतो. लेक्चरमध्ये पेमेंट चुकल्यानंतर जर आपला जर फॉर्म जर चुकला लक्षामध्ये, तर त्याला आपण काहीच करू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर आपलं पेमेंट झालं आणि त्यानंतर फॉर्म चुकला तर तुमचे ते 1000 रुपये वायाला जातात. वारंवार सांगतोय, अजूनही सांगतोय, व्यवस्थितरित्या काही महत्वाचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. प्रॉपर महत्वपूर्ण माहिती देऊन जाणारे व्हिडिओ असणार आहेत ते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं कुठे किती फॉर्म आलेले ते मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला प्रूफ पण दाखवणार आहे. शिपाई पदाला काल रात्रीपर्यंत किती फॉर्म आले होते किंवा लिपिक पदाला काल रात्रीपर्यंत किती फॉर्म आले होते आणि एकूण जागेच्या तुलनेत एकूण स्पर्धा आणि एकूण दिवसाचा जर विचार केला तर जी फॉर्मची संख्या आहे ही संख्या किती आहे याचा सगळ्याचा विचार आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्यानुसारच आपण काय करणार आहे तुम्हाला पुढची माहिती देणार आहोत. लक्षामध्ये तत्पूर्वी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून मी आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद या 3 ठिकाणी जरी जागा असतील तर तुम्हाला एकाच ठिकाणी कुठल्याही एका ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही समजत नाही का, ते म्हणतात सर 2 फॉर्म भरता येतील का. मी लाख वेळा सांगितलं डबल फॉर्म भरता येणार नाही, पण एक फॉर्म लिपिकला, एक फॉर्म शिपायला, एक फॉर्म लॉवर ग्रेडला, एक फॉर्म सेकंड ग्रेडला, एक फॉर्म ते दुसरं चालकला, असे 5 फॉर्म तुम्ही भरू शकता. पण एका पदासाठी एक फॉर्म भरू शकता. म्हणजे तू जर मुंबई क्लर्क भरला ना तर तुला परत मुंबई क्लर्क भरला तर तुला नागपूरला क्लर्क भरता येणार नाही, औरंगाबादला क्लर्क भरता येणार नाही. तू मुंबई शिपाई भरला तर तुला नागपूरला शिपाई भरता येणार नाही, औरंगाबादला शिपाई भरता येणार नाही. तू मुंबई शिपाई भरला तर तुला बाकी 2 ठिकाणी शिपाई भरता येणार नाही. म्हणजे तुला एकाच पुढेही भर, पण एकाच ठिकाणी शिपाई आणि एकाच ठिकाणी लिपिक, असं 2च फॉर्म तुला भरता येणार आहे. तर मित्रांनो, फॉर्म भरायला सुरुवात झालेली. फॉर्म कालपर्यंतचा याचं जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता, कालपर्यंत जे फॉर्म आले होते मित्रांनो, हे 40,345 फॉर्म शिपाई पदाचे आले होते. 40,345 हे जे फॉर्म होते शिपाई पदाचे होते आणि लिपिक पदाचे फॉर्म परवा दिवशी म्हणजे 28ला हे 28,000 होते. म्हणजे आतापर्यंत लिपिक पदाचे फॉर्म 31-32 हजारापर्यंत ते फॉर्म गेलेले आहेत. लिपिक पदाचे जास्त फॉर्म नाहीत आणि शिपाई पदाचे 40,000 फॉर्म आहे. कारण शिपाई पदाचे फॉर्म हे लिपिक पदापेक्षा कमीत कमी 8-10 हजारांनी पुढेच असणार आहेत शेवटपर्यंत, पण ते पुढेच राहणार. लक्षामध्ये अशा पद्धतीने मित्रांनो हे फॉर्म आहेत. तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण की अतिशय महत्वाची माहिती आहे ही. कारण आपल्याला त्याच्यातून समजतं कशा पद्धतीने स्पर्धा आहे, अभ्यास किती केला पाहिजे, किती फॉर्म आलेले आहेत. 40,000 फॉर्म म्हणजे सध्याच्या घडीला ऑल महाराष्ट्र पोस्ट आहेत त्याच्यामुळं काही एवढी काही जास्त अशी काही संख्या असं काहीच नाही, ही पण गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, सर्वेस घेतलेला आहे, पण तुम्हाला सर्वांना माहित पण आहे का ऑनलाईन टेस्ट सिरीज कशा पद्धतीने आपली सुरू आहे. तर मित्रांनो, हरदेस ऑनलाईन अकॅडमी आयोजित जी काही आपली मिशन बॉम्बे हायकोर्ट टेस्ट सिरीज आहे लिपिक आणि शिपाई पदासाठी मित्रांनो, सर्व बॅच पेपर आहे मित्रांनो. मी एमसीक्यू पीवायक्यू टाईप जी क्वेश्चन पेपर असते ऑनलाईन, जेणेकरून तुम्हाला टाइम मॅनेजमेंट त्या ठिकाणी होतो. हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्रातील एकमेव टेस्ट सिरीज आहे मित्रांनो. पूर्णपणे ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज लावली त्यांना अनुभव आहे. 6-7 पेपर आपले झालेले आतापर्यंत, अजून आपले 43 पेपर होणं बाकी आहे मित्रांनो. त्याच्यामुळं सर्वांना विनंती असेल, जर आपल्याला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर आपण टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी जास्त विशेष काय नाही मित्रांनो. शिपाई पदाची जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर 100 रुपये आणि लिपिक पदाची फी आहे 150 रुपये. या 2 फी तुम्ही पे करायच्यात आणि टेस्ट सिरीजला प्रवेश घ्यायचा आहे. 97 66 85 36 75 खाली माझा नंबर दिसतो, त्या नंबरवरती जाऊन तुम्ही मला टेस्ट सिरीजला म्हणजे तुम्ही त्या नंबरवरती जाऊन मला प्रवेश करायचा आहे. स्क्रीनशॉट टाकून तुमचं नाव, जिल्हा आणि पदाचं नाव टाकायचे. तुमचं ऍडमिशन होऊन जाईल, काळजी करायचं काहीच कारण नाही.
सराव बॅचचे वैशिष्ट्य तुम्हाला पाहिजे असतील तर प्रत्यक्षात बॅच लावून पहा, मग तुम्हाला बॅचचे वैशिष्ट्य आणि या बॅनरवरील वैशिष्ट्य हे समजून जाते. आणि लक्षामध्ये एकमेव टेस्ट सिरीज आहे मित्रांनो का अभ्यासक्रमावर पूर्णपणे आधारित आहे. पाठीमागच्या 10 ऑगस्टच्या पेपरला पण होती आणि डिस्ट्रिक्ट कोर्टला पण होती आणि कोर्टशी रिलेटेड प्रश्नाचा आपण जास्तीत जास्त त्याच्यामध्ये म्हणजे वापर करत असतो. आलं लक्षामध्ये खूप महत्वपूर्ण आहे. आणि अजून एक महत्वाचं, बरेच जण पुस्तकाबद्दल, मी तुम्हाला पुस्तकाबद्दल नक्की माहिती देईन मित्रांनो, काळजीपूर्वक पहा. हे पुस्तक महाराष्ट्रात आता जवळजवळ सर्वत्र उपलब्ध झालेले मित्रांनो. म्हणजे उच्च न्यायालयामध्ये जे काही शिपाई, हमाल, फराश ही जी पोस्ट आहे आणि उच्च न्यायालयामध्ये जे लिपिक म्हणजे क्लर्क ही जी पोस्ट आहे, या दोन्ही पदांसाठी मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण पुस्तक आहे. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे याच्यामध्ये मागील झालेले पेपर समावेश केलेले, मागील झालेले बरेच पेपर या पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या बुकच्या बद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगेन की या पुस्तकामधून 5 मे 2024च्या शिपाई परीक्षेत 30 पैकी 25 प्रश्नांचा समावेश झाला. ठीक आहे, प्रश्नांचा समावेश असो नसो आहेच, मात्र आता जे होईल त्याच्यासाठी पण हे पुस्तक फार आहे. मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा PYQ समावेश क्लर्कच्या पुस्तकामध्ये असणार आहे मित्रांनो. हे पुस्तक सामान्य मराठी व्याकरण, अंकगणित, संगणक, न्यायालयीन विशेष माहिती सह बनलेलं आहे शिपाई पदासाठी. आणि सेम त्याच पॅटर्न नुसार बनलेलं आहे लिपिक पदासाठी. मात्र लिपिक पदासाठी बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित याचा जास्त थोडंसं वेटेज जास्त आहे. तेवढं त्याच्या तुलनेत वेटेज शिपायाला फक्त शिपाई पदासाठी वेटेज फक्त कशाचं आहे, एकदम नॉर्मल वेटेज आहे, त्याला फक्त जीकेचे वेटेज आहे सगळं. त्याच्यामुळे दोन्ही पुस्तकं मित्रांनो खूप छान बुक आहेत. तुम्हाला खरेदी करायची असेल तर यशोदा पब्लिकेशन पुणे या ठिकाणी 96 89 45 15 60 आणि 93 70 79 90 02 या नंबरवरती तुम्ही संपर्क करून ऑनलाईन पण बुक करू शकता किंवा पुस्तक तुम्ही आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन मागवू पण शकता. मित्रांनो, लिपिक पदाचं पुस्तक आणि शिपाई पदाचं पुस्तक दोन्ही पुस्तकं मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध झालेले आहे. यशोदा पब्लिकेशनचं पुस्तक हे नक्की तुम्ही खरेदी करू शकता. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा जर काही त्या संदर्भातले अपडेट्स किंवा माहिती जर आली तर मी नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.